आज रामराम भावडानो. आज आपल्या ग्राउंडवर भरपूर पाऊस पडल्यामुळे आज आपल्या पोरांना आपण डोंगरावर नेलेलं आहे आणि डोंगरावर पोरांना म्हणजे पळायला सोडलेलं आहे. आता त्यामध्ये काय झाले, आता म्हणजे भीम सर सगळ्या पोरांना म्हणजे जरा मार्गदर्शन करतायत की बाबा कसं पळायचं डोंगरावर, काय करायचं काय नाही ते. प्रत्येक पोरांची चौकशी करतोय की बाबा कुठल्या पोराला, आता ही पोरं पळून आलेली आहेत आणि ह्या पोरांना प्रत्येकाला सांगतो की काय म्हणजे दम लागतो का नाही तुम्हाला, म्हणजे डोंगरावर आता तुम्ही आलाय. आता एक पोरगा म्हणतोय बाबा ठीक आहे सर, म्हणजे खूप दम लागला आणि तो पोरगा नवीनच होता. नवीन असल्यामुळं डायरेक्टली कसं पाऊस पडल्यामुळं ग्राउंडवर घेऊ शकलं नाही. मग त्यांना डायरेक्ट सगळ्यांना डोंगरावर आणलेलं आहे. आता काही पोरं विचारतात की सर किती रॅपिटेशन आहे डोंगरावरची. आता जवळपास नाही म्हणजे 1600-1700 मीटरचं आहे आणि टोटल त्यांना 6 रॅपिटेशन दिले होते. याच्यामध्ये कसं जुनी पोरं होते, नवीन पोरांना जरा कमी रॅपिटेशन आहे. आणि काही पोरं विचारतात मग प्रत्येक पोरांशी चर्चा करतायत भीम सर आणि सांगतायत की आता ही पोरं बघा पळत येत आहेत. आणि प्रत्येक जण आता बघा सांगतायत की सर खरोखरच आज डोंगरावर खूप भारी वाटतंय, कारण की अशाच पद्धतीने आमची प्रॅक्टिस घेत जावा. हा पोरगा बापू आलाय, फार त्याचं 1-2 ग्लास तरी घाम निघालाय मित्रांनो. बघा ना म्हणजे कसं आहे तो. आता इकडे बघा ही पोरं आता म्हणजे बघा प्रॅक्टिस म्हणजे बसायला भारी दिसतं एकदम व्हिडिओ. खाऊन प्रॅक्टिस चालू आहे आणि डोंगरावर प्रत्येक पोरगा खुश आहे की सर आज खरोखरच लई प्रॅक्टिस म्हणजे चांगल्या पद्धतीने झाली. म्हणून आधी पोरगा, हा पोरगा म्हणतो बा, मी त्याला विचारतोय की अरे काय झालं, म्हणलं लय घाम आलाय का. हो म्हणतो सर घाम तर काय पूर्ण वरून खालपर्यंत भिजलोय म्हणून सांगतो तो पोरगा. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो खूप आज म्हणजे एवढं भारी वाटतं आज फिलिंग म्हणजे डोंगरावर, आणि डोंगरावर तुम्ही पण